नमस्कार मंडळी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रामध्ये आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्यामध्ये गुरु शिष्याचे नाते होते आणि यामुळे संतप्त शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यानंतर राज्यामध्ये अनेक लोकांकडून या गोष्टीचा निषेध देखील केला जात आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि त्यांनी राज्य सरकारवरती, केंद्र सरकारवरती व धीरेंद्र शास्त्रींवरती चांगलीच टीका केली. संजय राऊत यांनी नुकताच पत्रकार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केलं. ते असे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडणं हे जर दुसरं कोणी केलं असतं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं म्हणत भाजप रस्त्यावरती उतरली असती. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही थकलेला माणूस म्हणतात, हे तुम्हाला सुचतं तरी कसं, असा घणाघाती प्रहार त्यांनी भारतीय जनता पक्षावरती केला. पुढे संजय राऊत असं पण म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे भान असायला हवेत. अशा बुवा महाराजांना बोलून इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय असा सवाल देखील त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्साहाचे, आमच्या शौर्याची प्रतीक आहेत, अखंड प्रवाह आहेत. छत्रपती शिवाजी महाराज कधीच कोणापुढे झुकले पण नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र देखील कधी कोणापुढे झुकलेले नाहीत आणि दिल्ली समोर देखील कधी झुकणार नाहीत असं देखील संजय राऊत म्हणाले. पुढे संजय राऊत असं पण म्हणाले की हे जे बाबा वगैरे तुम्ही बोलावतायत, हे नवे हिंदुत्ववादी लोक तुम्ही जे बोलावतायत ते नवीन इतिहास रचतायत, जुना इतिहास पुसून टाकतायत. मात्र हे महाराष्ट्राला मान्य नाहीत. जेव्हा हे बाबा असे विधान करत होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना रोखायला पाहिजे होते असा देखील सवाल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. तर या सर्व गोष्टींमध्ये संजय राऊत यांनी आपलं मत पत्रकार माध्यमांशी मांडलं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.